नमस्कार. नाशिकच्या भूमीत एक असा अघोरी खेळ सुरू होता, ज्याची कल्पना करूनच अंगावर काटा येईल. एकीकडे अध्यात्माचा मुखवटा आणि दुसरीकडे वासना, रक्ताचा वास आणि चक्क नरबळीचा संशय असो खराब. हा फक्त एक भोंदूबाबा नाही, तर महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या एका मोठ्या गटाचा मुख्य सूत्रधार आहे. 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी, महिलांचे लैंगिक शोषण आणि सरकारी वकिलांनी न्यायालयात केलेला तो खळबळजनक दावा, त्याने मंत्रालयाचे उंबरठेही हादरलेले आहेत. कोण आहेत ते बडे नेते, ज्यांचे हात या भोंदूच्या रक्ताने माखलेले आहेत? आज आपण या प्रकरणाचा कच्चा चिठ्ठा उघडणार आहोत. नमस्कार मंडळी, मी गंगाधर तितिरमारे. अध्यात्माचा बनाव आणि शोषणाचं जाळं. मित्रांनो, सुरुवात झाली एका तक्रारीने. एका महिलेने हिंमत दाखवली आणि या सैतानाचा खरा चेहरा जगासमोर आलेला आहे. खरात स्वतःला सिद्धी प्राप्त असलेला बाबा म्हणून घ्यायचा, लोकांच्या अगकतीचा फायदा घेऊन त्यांना देवाचा धाक दाखवायचा. नुसतं शोषण नाही, तर लग्नाच्या आमिष आणि गुप्तधन मिळवून देण्याच्या नावाखाली त्याने अनेक महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा आरोप आहे. हे सगळं त्याच्या आश्रमात धर्माच्या नावाखाली चालायचं. पण खरी खळबळ उडाली ती न्यायालयात, जेव्हा सरकारी वकिलांनी सांगितलं की खरातच्या विरोधात केवळ शोषणाचे पुरावे नाहीत, तर त्याचे नरबळी दिल्याचं दाट संशय आहे. विचार करा, 21व्या शतकात नाशिकसारख्या शहरात कुणीतरी सत्तेसाठी किंवा पैशासाठी कोणाचा बळी करू देऊ शकतो का? पोलीस आता या अशा लोकांचा शोध घेत आहे, जे खरंच्या संपर्कात आलेले आणि अचानक गायब झालेले आहेत. तो कोणत्या अघोरी विद्येचा वापर करत होता? त्याच्या आश्रमात रात्रीच्या वेळी नक्की काय चालायचं? हे कोड आता उलगडणार आहे. राजकीय भूकंप म्हणजे बडे मासे या आळ्यात अडकणार आहेत. आता या प्रकरणाचा सर्वात स्फोटक भाग हा खरात एकटा नव्हता. त्याच्या पाठीशी कोणाचे तरी भक्कम आशीर्वाद होते. काही मंत्र्यांचे आणि बड्या नेत्यांचे फोटो खरात सोबत व्हायरल होत आहेत. काय हा भोंदू बाबा नेत्यांच्या काळ्या कर्माचा वाटेकरी होता, की हे नेतेच त्याला पाठीशी घालत होते? नाशिकच्या राजकीय वर्तुळात आता भीतीचे वातावरण आहे, कारण तपासाची सुई आता मंत्रालयापर्यंत पोहोचलेली आहे. महाराष्ट्र हा संतांचा आणि विचारांचा देश आहे, पण अशा भोंदूच्या नादी लागून आपण कुठे चाललो आहोत? महाराष्ट्र जादूटोणा विरोधी कायदा असतानाही असो खरात यासारखे लोक उजळ माथ्याने कसे फिरतात? संकट आलं की आपण हतबल होतो, पण हीच हतबलता अशा नराधमांचं खाद्य असते. कोणत्याही बाबांकडे जाण्यापेक्षा कायद्यावर आणि स्वतःच्या कष्टांवर विश्वास ठेवा, कारण असो खरात आता गजाआड आहे, पण त्याच्यासारखे अनेक खरात अजूनही बाहेर फिरत आहेत. 29 मार्च रोजी पोलीस कोर्टात काय पुरावे सादर करतील याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे. तुम्हाला काय वाटतं? या प्रकरणामागे नक्की कोणाचा हात असेल? कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि अशाच खळबळजनक बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.